तुला जपणारा आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आता इथे आपण पाहतो की मीरा ही एकटीच बडबडत असते, एकटीच बोलत असते असं सगळ्यांना वाटत असतं. पण खरं तर ती एकटी बडबडत नसते, ती अंबिकाजवळ गप्पा मारत असते हे मंजिरीला व्यवस्थित माहीत असतं. पण आता मंजिरी ही मुद्दामून सगळ्यांना असं भासवते की मीरा ही एकटीच बडबडते, एकटीच ती मुद्दामून वेड्यासारखं वागते. याचा अर्थ ती वेडी आहे. एकदा का मीराला वेडी ठरवलं, तिला ट्रीटमेंटसाठी घालवून दिलं की मग मात्र आपल्याला सगळं काही आपल्या ताब्यात घेता येईल हा तिचा भास असतो. त्यामुळे ती आता दादासाहेबांच्या मागे कळ घालते की मीरा वेडी झाली आहे, मीरा वेडी झाली आहे. त्यामुळे मग आता सगळेजण ठरवतात की आपण मीराला विचारायचं आणि मग मीराला विचारण्यासाठी सगळेजण एकत्र येतात. आता मीराला खाली बोलवलं जातं आणि मंजिरी मीराला विचारत असते, मीरा, तू मगाशी कोणाजवळ गप्पा मारत होतीस? कोण होतं तुझ्याबरोबर? आणि हे बघ, खोटं बोलू नकोस, कारण काय आहे, आम्ही सगळ्यांनी तुला एकटं बोलताना पाहिलं आहे. त्यामुळे जे खरं असेल ते आम्हाला सांग. सांग ना, कोणाबरोबर बोलत असतेस तू? बोल. त्याबरोबर मीरा नाही, कोणाबरोबरच नाही असं म्हणते, कारण आता अंबिका तिथे आलेली असते. त्याबरोबर आता इथे मंजिरी म्हणत असते, तुला मी आत्ताच सांगितलं खोटं बोलू नकोस. जर तू कोणाबरोबरच बडबडत नसतेस तर याचा अर्थ तुला वेड लागलंय, तू वेडी आहेस, बरोबर ना? त्याबरोबर आता मात्र मीरा घाबरते आणि रडायला लागते. त्याबरोबर मंजिरी म्हणायला लागते, हे रडणे वगैरे माझ्यासमोर करू नकोस, कारण मला काही दया वगैरे येणार नाही. पूर्वी मला तुझे हे अश्रू बघितले की दया यायची, पण आता मला दया येणं बंद झालं आहे, कारण तू खोटं वागतेस. त्याबरोबर इकडे आता मीरा रडत असते. अंबिका म्हणत असते, मीरा रडू नको अगं, शांत हो. आणि हे बघ, खरं बोलू नकोस प्लीज. अगं तू खरं बोललीस जरी ना तरी कोणी विश्वास नाही ठेवणार तुझ्यावर, वेडे ठरवतील तुला उलट लोक. किंवा तू खोटं बोलतेस, तू मुद्दाम माझं नाव घेतेस असं होईल सगळ्यांचं मत. त्यामुळे प्लीज खरं नको बोलूस मीरा. मीरा म्हणत असते, अंबिकाताई नाही, आता मला खरं सांगावंच लागेल. अहो नाहीतर सगळे लोक मला वेडं ठरवतील आणि मला वेडं ठरवलं तर कसं चालेल? मला नाही जायचं आहे कुठेही आणि मी नाहीच जाऊ शकत. त्याबरोबर आता अंबिका म्हणत असते, मीरा मला कळतं आहे गं सगळं, तू दुसरं काहीतरी सांग यांना, पण प्लीज आता तू माझं नाव सांगू नकोस, कारण माझं नाव सांगितलंस ना तरी काहीच उपयोग होणार नाही आहे, कोणीच विश्वास नाही ठेवणार आहे तुझ्यावर. प्लीज नको सांगूस, प्लीज गप्प बस मीरा. त्याबरोबर अंबिका आता एवढं समजावत असते तर मीरा तिला म्हणत असते की नाही, मला खरं बोलावंच लागेल, मला सांगावं लागेल. तर आता घरातले सगळेजण हे सगळं बघत असतात आणि सगळ्यांच्या भुवया उंचवतात. सगळ्यांना प्रश्न पडतो की बाप रे, मीरा खरंच वेडी झाली आहे की काय? मीरा किती एकटीच बडबडते. मंजिरी मीराला म्हणते, मीरा बाद झालं, किती नाटक करशील अजून, किती एकटीच बडबडशील? त्याबरोबर आता मीरा ही खरं सांगते, आईसाहेब मी एकटीच नाही बडबडत आहे, मी बोलते आहे कोणाबरोबर तरी, तुम्ही जे म्हणालात ते खरं आहे. त्याबरोबर आता लगेचच अजित म्हणतो, मीरा तू कोणाबरोबर बोलतेस ते सांग आम्हाला. मीरा ही आता पटकन म्हणते, मी अंबिकाताईंजवळ बोलते. त्याबरोबर आता अंबिका डोक्याला हात लावते, मीराला म्हणत असते, मीरा अगं कशाला बोललीस तू हे? त्याबरोबर आता मीरा सांगत असते, हो मी खरंच अंबिकाताईंबरोबरच बोलते. अजूनही अंबिकाताईंना मोक्ष मिळालेला नाही आहे, त्या इथेच ह्याच घरात आहेत. त्याबरोबर आता हे ऐकून मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर मीरा म्हणत असते, मी खोटं नाही बोलत आहे, मी खरंच सांगते, मी अंबिकाताईंबरोबरच रोज बोलत असते. आता मात्र हे ऐकून मंजिरीला राग येतो आणि मंजिरी आता मीराच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देते. आता तिला तर खरं सगळं माहिती आहे, पण ती मुद्दामून सगळ्यांसमोर नाटक करत असते. त्याबरोबर आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. दादासाहेब तर डायरेक्ट उठून उभे राहतात, सगळेजण आता उठून उभे राहतात. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अंबिका म्हणत असते, बघितलंस मीरा, मला माहीत होतं हेच होणार, म्हणून सांगत होते ना तुला, नको बोलूस काही, नको बोलूस काही, पण तू माझं ऐकलं नाहीस. अगं नाही ठेवणार कोणीच तुझ्यावर विश्वास, का दिसेन मी तुला असाच प्रश्न सगळ्यांना पडेल. आणि अगं खरं इथे मी तुला का दिसते? आता खरं तर मीरा हिलाच अंबिका का दिसते ह्याच्या पाठचं कारण असं आहे की त्या दोघी सख्या बहिणी आहेत. त्याबरोबर आता आपण पाहतो की
अथर्व त्या ठिकाणी आलेला असतो आणि मंजिरीने मीराच्या मुस्काटीत मारताना अथर्वने पाहिलेलं असतं. त्यामुळे आता अथर्व लगेचच मंजिरीला म्हणायला लागतो, आई काय चाललंय तुझं? त्याबरोबर मंजिरी म्हणत असते, तुझ्या बायकोच्या का कानाखाली मारली हे कारण जर तुला सांगितलं ना तर तुलासुद्धा वाटेल की मी केलं ते योग्यच होतं अथर्व. त्याबरोबर अथर्व म्हणतो, काय केलंय काय मीराने असं की तू एवढी भडकलेस तिच्यावर की तू तिच्यावर हात उचललास? त्याबरोबर मंजिरी सांगत असते, तुझ्या या बायकोचं असं म्हणणं आहे की तिला माझी मेलेली स्वर्गवासी सून दिसते, अंबिका दिसते हिला. सांग ना, का दिसेल अंबिका हिला? काय संबंध हिचा आणि आपल्या अंबिकाचा? अंबिका जर दिसायचीच असेल तर मला दिसेल ना. किती जीव होता तिचा माझ्यावर आणि माझाही तिच्यावर. आम्ही सासू सुना होतो, पण कधी सासू सुनांसारख्या राहिलोच नाही, कायम माय लेकींसारख्या राहिलो. बरं ते सोड, तुला दिसेल, तुझी तर बायको आहे ना ती. तुम्ही प्रेमात लग्न केलं होतं, लव्ह मॅरेज ना तुमचं, मग तरी तुला का नाही दिसत ती? बरं तुलाही नाही दिसत, तुझ्यावरही तिचं प्रेम नव्हतं, पण वेदाला तर दिसेल ना, तिची आई होती ती. त्याबरोबर आता अथर्वला सुद्धा मीराचा राग येतो. अथर्व म्हणतो, मीरा काय बडबडतेस तू हे वेड्यासारखं? अंबिका तुला का दिसेल? त्याबरोबर आता मात्र मीरा ही रडायला लागते आणि मीरा म्हणत असते, वेदाचे बाबा, अहो तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, मी खोटं का बोलू? मी खरंच सांगते, खरंच अंबिकाताई मला दिसतात. अहो आतासुद्धा इथेच आहेत त्या. त्याबरोबर अथर्व म्हणतो, कुठे आहे अंबिका? त्याबरोबर मीरा म्हणते, ह्या काय माझ्या बाजूला उभ्या आहेत ह्या. त्याबरोबर लगेचच आता मीरा अंबिकाला म्हणत असते, अंबिकाताई अहो काहीतरी बोला ना, काहीतरी सांगा. त्याबरोबर अंबिका म्हणत असते, मीरा अगं मी काही बोलले, काही सांगितलं, ओरडले रडले तरी माझा आवाज कोणालाच जाणार नाही. तर आता माया म्हणत असते, नाटक आहे हे सगळं, ही मीरा खोटं बोलते, ही फक्त आणि फक्त अंबिकाचं नाव घेऊन आपल्या सगळ्यांना इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते. तर इथे मीरा म्हणत असते, मी खोटं नाही बोलत आहे, मी नाही बोलत आहे खोटं. त्यावर अंबिका तिला म्हणत असते, मीरा अगं तू सांगून काहीच उपयोग नाही आहे, कारण मी केलेली कोणतीच गोष्ट घरातल्यांना दिसणार नाही आहे किंवा मी केलेली कोणतीही हालचाल त्यांना जाणवणार देखील नाही आहे. त्याबरोबर आता दादासाहेब म्हणत असतात, मीरा बाद झाला तुझा खोटारडेपणा, अजून किती खोटं वागशील? तुला अंबिका दिसते याचा काय पुरावा आहे? सांग ना, आम्ही कसं खरं मानायचं की हो तुला खरोखर अंबिका दिसते? त्याबरोबर मीरा म्हणत असते, नाही आहे माझ्याकडे कोणताही पुरावा, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मला एवढं मोठं खोटं बोलून काय मिळणार आहे? त्याबरोबर मीराला लगेच आठवतं, त्या दिवशी वेदा ऐकत नव्हती त्यावेळेस जेव्हा वेदा म्हणाली होती की मी तुला प्रश्न विचारेन, ते फक्त मला आणि अंबिका आईला माहिती आहे, ते तू अंबिका आईला विचार आणि मला सांग. आता मीरा सगळ्यांना म्हणते, ठीक आहे अंबिकाताई तुम्हा सगळ्यांच्या क्लोज होत्या, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी अंबिकाताईंबरोबर चांगल्या वाईट गोष्टी शेअर केल्या असतील. आता मी अंबिकाताईंना त्या विचारते, तुम्ही कोणीही काही विचारा, मी तुम्हाला ते सांगेन अंबिकाताईंना विचारून. त्यावर आता ठरतं की ठीक आहे चालेल. मग दादासाहेब पहिल्या सगळ्यात आधी मीराला प्रश्न विचारतात की मला अंबिकाचं माहेरचं आडनाव सांग. त्याबरोबर मीरा अंबिकाला म्हणते, ताई सांगा ना तुमचं माहेरचं आडनाव. त्याबरोबर अंबिका सांगते, मला माहेरच नाही आहे मीरा, मी अनाथ आहे. मी दादासाहेबांच्याच अनाथाश्रमात लहानाची मोठी झाली, तिथेच माझी आणि अथर्वची भेट पडली आणि तिथेच अथर्व माझ्या प्रेमात पडली. त्याबरोबर पुढे अंबिका सांगत असते, आणि आईसाहेबसुद्धा मला लहानपणापासून ओळखतात, त्यांनी मला तिथेच बघितलं होतं, लहानाची मोठी मी दादासाहेबांसमोर आणि आईसाहेबांसमोरच झाली आहे, त्यांच्याच अनाथाश्रमात. त्याबरोबर आता मीरा सांगायला लागते, अंबिकाताईंना माहेरच नव्हतं. हो दादासाहेब, त्या तुमच्याच अनाथाश्रमात मोठ्या झाल्या आहेत ना, तुमच्याच ट्रस्टचा अनाथाश्रम, जिथे तुम्ही दरवेळी जायचात, तुम्ही तिथेच अंबिकाताईंना बघितलं होतं आणि तिथेच अथर्वसुद्धा वेदाचे बाबा तिच्या प्रेमात पडले होते, बरोबर ना? त्याबरोबर आता माया म्हणत असते, बरं ठीक आहे, हे कदाचित हिला वेदाने सांगितलं असेल की माझ्या आईला आई बाबा नाही आहेत किंवा काहीही, एवढी ह्याच्यामध्ये कोणतीच मोठी गोष्ट नाही आहे, कारण वेदालासुद्धा ही गोष्ट माहिती असेलच ना. तू मला एक गोष्ट सांग, माझ्यामध्ये आणि अंबिकामध्ये केवढी चांगली मैत्री होती. त्याबरोबर अंबिका आता म्हणत असते, मीरा अगं तुझ्यावर का विश्वास नाही ठेवणार ही लोकं, तुला का कळत नाही आहे? मीरा म्हणत असते, ताई तुम्ही सांगा ना माझ्या प्रश्नाचं उत्तर, सांगा ना मायाने काय विचारलं, तुमची आणि तिची मैत्री कशी होती? त्याबरोबर अंबिका म्हणत असते, मायाने माझा घात केला, तिने तिला आवडायला लागले आणि म्हणून माझा जीव घेतला,
पण मला ही गोष्ट माहीत नव्हती. आम्ही लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहोत. त्याबरोबर आता मीरा ही गोष्ट लगेच घरातल्यांना सांगते. त्याबरोबर लगेचच आता अनन्या म्हणते, ठीक आहे, मला प्रश्न विचारायचा आहे. तू जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर आपण खरं समजू की तुला अंबिका वहिनी दिसते. त्याबरोबर लगेचच आता मीरा म्हणते, हो विचारा अनन्याताई, तुम्ही प्रश्न विचारा. मग आता अनन्या एक असा प्रश्न विचारते की जो फक्त अनन्या आणि अंबिका ह्या दोघींनाच माहीत असतो. हे त्या दोघींमधलं खूप मोठं गुपित असतं, कारण ते अनन्याचं एक चुकीचं काम असतं. त्याबरोबर लगेचच आता ही गोष्ट ऐकल्यावर सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडतो की अनन्याने एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवली. अनन्या म्हणते, ही वेळ आहे का आत्ता? आधी वहिनी काय सांगते ते ऐकूया ना. त्याबरोबर लगेचच आता अंबिका सांगते, हो मी अनन्याला मदत केली होती, कारण त्यावेळेस अनन्याची चूक नव्हती हे मला माहीत होतं. म्हणून मी परस्पर ही गोष्ट संपवली होती आणि अनन्याला समजावलं होतं की याच्यानंतर अशी चूक होता कामा नये. आणि तिने मला तसा शब्द दिला होता आणि खरंच तिच्या हातून पुन्हा कधीच ही चूक झाली नाही. त्याबरोबर आता मीरा ही गोष्ट सगळ्यांना सांगते. अनन्याला दादासाहेब विचारतात, मीरा जे म्हणते ते बरोबर आहे? त्याबरोबर अनन्या म्हणत असते, हो दादासाहेब, हेच घडलं होतं त्यावेळेस. त्याबरोबर मात्र आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर आता अथर्व म्हणतो, एक मिनटं. त्याबरोबर लगेचच इथे अनन्या म्हणत असते, दादा अरे नाही, वहिनीने जे सांगितलं ते सगळं खरं आहे आणि माझ्या बाबतीतली जी गोष्ट आहे ती फक्त मला आणि वहिनीला माहिती होती, अंबिका वहिनीला. त्याबरोबर अथर्व म्हणतो, तू कधीतरी मीराशी बोलली असशील. त्यावर अनन्या म्हणते, दादा कोणाशीच कधीच नाही सांगितलेलं. मी हे कुठल्या माझ्या क्लोज फ्रेंडला नाही सांगितलेलं. ही गोष्ट फक्त अंबिका वहिनीलाच माहीत होती. अथर्व म्हणतो, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. मला सांग, वेदा आणि अंबिका दोघी एकमेकीला काय नावाने हाक मारायच्या? अर्थात ते दोघीच असतील तेव्हा. त्याबरोबर लगेचच आता मीरा अंबिकाला म्हणते, अंबिकाताई सांगा ना. त्यावर आता अंबिका ही काही बोलत नसते. तर अथर्व हा मीराला म्हणत असतो, काय झालं? माहिती होती ती सगळी उत्तरं संपली, ह्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे नाही आहे. त्याबरोबर मीरा म्हणते, अंबिकाताई बोला. त्याबरोबर अंबिका रडत रडत सांगत असते, मी वेदाला बच्चू म्हणायचे आणि वेदा मला अंबुडी म्हणायची. त्याबरोबर लगेचच आता मीरा ही गोष्ट सांगते. वेदाची आई अंबिकाताई वेदाला बच्चू म्हणायच्या आणि वेदा त्यांना अंबुडी म्हणायची, कारण त्यांचं नाव अंबिका आहे. त्याबरोबर लगेचच आता इथे अंबिका म्हणत असते, मीरा नाही ठेवत आहेत ग ही लोक विश्वास अजूनही. त्याबरोबर आता मीरा म्हणत असते, अजून विचारायचं आहे कोणाला काही तर विचारा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, कारण मी खोटं नाही बोलत आहे. खरंच अंबिकाताई माझ्यासमोर उभ्या आहेत, मी का खोटं बोलू? मला काय मिळणार आहे खोटं बोलून? तुम्ही ज्या वेळेस त्यांना मोक्ष मिळावा त्याच्यासाठी पूजा करायला, त्यांची शांती करायला गावी आला होतात ना, तेव्हा अंबिकाताईंना मोक्ष मिळालाच नाही, कारण माया त्यांच्या मुलीच्या जीवावर उठली होती. त्याबरोबर अथर्व म्हणतो, काय? त्यावर मीरा सांगायला लागते, हो माया मुद्दामून मायाने वेदाला पाण्यात ढकललं होतं आणि त्यावेळेस अंबिकाताई पाण्यात गेल्या होत्या तिला काढण्यासाठी, पण अंबिकाताईंना ते जमत नव्हतं. म्हणून त्या तिथे काठावर उभ्या राहून ओरडत होत्या, कोणीतरी या माझ्या मुलीला वाचवा. आणि त्यावेळेस मी जाऊन पाण्यातून उडी मारून वेदाला बाहेर काढलं आणि मी त्यांना बडबडले, पण तुम्हाला कोणालाच त्या दिसत नव्हत्या, पण मला तेव्हापासून त्या दिसत आहेत. आणि म्हणून त्यांना मोक्ष मिळत नाही आहे, कारण वेदाच्या जीवाला धोका होता. अंबिकाताईंचा सगळ्यात जास्त जीव वेदामध्ये आहे आणि जोपर्यंत वेदाच्या जीवाला धोका आहे हे त्यांना माहिती आहे, त्यांना ह्या गोष्टीची खात्री होत नाही की माझी मुलगी आता सेफ आहे, तोपर्यंत त्यांना मोक्ष मिळणार नाही. आपणच म्हणतो ना, एखाद्या मेलेल्या व्यक्तीची जर एखादी इच्छा अपूर्ण राहिली तर त्याचा आत्म्याला मोक्ष मिळत नाही म्हणून. मग अंबिकाताईंना तरी कसा मोक्ष मिळेल? त्याबरोबर आता मीराने सगळ्यांना सांगून टाकलेलं असतं की मायापासून वेदाच्या जीवाला धोका आहे. तर आता मात्र सगळ्यांना मीरावरती विश्वास पटलेलाही असतो, कारण आता मीरा एवढं रडून ओरडून सगळ्यांना खरं सांगत असते. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मीरा ही जे सांगते ते सगळं आता अथर्वला आठवत असतं, कारण अथर्व आणि अंबिकाने ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केलेल्या असतात, एकत्र ते क्षण घालवलेले असतात. आता मीरा ही अथर्वला एक अशी गोष्ट सांगते की त्यानंतर अथर्वला अंबिका ही मीराला दिसते याच्यावर विश्वास ठेवण्यावाचून दुसरा कुठला पर्यायच नव्हता. ती म्हणजे ही की ज्या दिवशी ती जळाली त्या दिवशी तिच्यामध्ये आणि अथर्वमध्ये एक छोटंसं भांडण झालं होतं, आणि ते सुद्धा एका बेसिक ऑफिसच्या गोष्टीवरून.
आणि त्याच्यामध्ये अथर्वची काही चूक नव्हती. पण वेदाने ते भांडण बघितलं आणि नंतरनं ज्यावेळेस अंबिका आऊट हाऊसमध्ये सामान ठेवायला गेली त्यावेळेस मुद्दामून मायाने ते आऊट हाऊस जाळून टाकलं आणि आग इतकी होती की कोणालाच अंबिकाला वाचवायला जाणं शक्य नव्हतं. त्यात मायाने पेट्रोल टाकलं होतं आणि पेट्रोलने आग पटकन पकडली. त्यावेळेस अथर्व तिला वाचवायला जाऊ शकले नाही आणि म्हणून वेदाला वाटतं की अथर्वने तिला मारलं. त्याबरोबर आता अंबिका सांगते, सध्या मायाचं नाव घेऊ नकोस, मायाचं नाव घेतलंस तर कोणीच विश्वास नाही ठेवणार, पण हे सांग की मला पेट्रोलने मारलं आहे, पेट्रोलने जाळलं मला. त्याबरोबर आता मीरा ही गोष्ट सांगते, अंबिकाताईंना पेट्रोलने जाळलं ना आऊट हाऊसमध्ये, त्या जिथे जळाल्या तिथे पेट्रोल सापडलं बरोबर. त्यावर मात्र अथर्वला विश्वास पटतो की हो, मीरा कुठेतरी खरं बोलते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.